कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चिंचुक्या, पगाराला जागतोस की रे? चांगला माणूस आहेस तू. एक सल्ला देतो फुकट, ऐक. उगा माझ्या वाकड्यात शिरू नगस. मी जर तुझ्या वाकड्यात शिरलो ना तर परवडणार नाही तुला. ढोकळ्या, तुझ्या बापाचं खात नाही मी, कष्टाचं खातो. याने केलेल्या चुकीला माफी तर नाहीच आहे, पण याला जास्तीत जास्त शिक्षा कशी लागेल ना याची तरतूद करून ठेवू आपण. असं काय झालं रे तुला? चिंचक्या चिंचक्या चिंचक्या, अरे तू आणि तुझा तो साहेब नुसते नावाला पोलीस आहेत तुम्ही. कोणत्या? इतका मारीन तोंडाचं गम्याला करीन आणि बसाई उठायचे वांदे करील, सांगून ठेवतो. मार की मार ना, पण मारल्यानंतर आहे ना कायद्याचा जरा नीट अभ्यास कर. काय मानसिकरित्या व्यवस्थित नसलेल्या माणसाला शिक्षा होत नाही, एवढं साधं माहित नसून आहे का तुला? नाही म्हणजे एवढं सगळं करून तू वेडा. तसे रिपोर्ट आहेत माझ्याकडे. इथून सुटून मी परत त्याच येड्याच्या दवाखान्यात झाला आणि तिथून सुटून परत त्या आप्पे अर्जाच्या आयुष्याची वाट लावायला माघारी येणार. अयो रागाला वाटतो मॅडमला. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. नाही नाही, होतं असं होतं. एकतर्फी प्रेमात असंच होतं. माझंही तेच झालं ना. समजू शकतो मी. काय आहे, आपल्या जवळच्या माणसाला कोणी काय बोललं ना की राग येतो लगेच. पण मॅडम, एक आतली गोष्ट सांगू का? तुमच्या त्या अर्जाला आहे ना अजिबात डोकं नाही. साहेबांविषयी बोलायचं काम नाही. ए चमच्या, तुझ्या त्या साहेबाचं एक पोरग आहे ना आतापर्यंत मेला असन. त्याने जर दुसरं जन्माला घातलं ना तर त्याच्याही शेवटचा घटका मोजायला मी येणारच. आणि जर नाही पोरबाळ झालं ना तर त्या आप्पी अर्जाच्या आयुष्याची वाट लावायला का होईना पण मी येणार म्हणजे येणारच. थांबा तुम्ही, ही योग्य वेळ नाहीये. याला असा धडा मिळणार नाही. तुम्ही स्वतःला कंट्रोल करा. चिंचुक्या, फक्त एकदा मला इथनं सुटू दे. नाही त्या आप्पी अर्जाच्या आयुष्यातल्या प्रत्येक सुखाच्या क्षणाचा शिमगा केला ना तर नाव लावणार नाही संकल्प ढोबळे. तुझ्या तरी असं साधं आणलं. आवरा स्वतःला. हे बघा, आता अर्जुन सर ड्युटीवर नाहीयेत आणि अशात जर काही झालं ना तर ते आपल्याला महागात पडेल. त्यामुळे तुम्ही प्लीज शांत व्हा, प्लीज. अहो मॅडम, यो हैवान आहे, हैवान. हो कळतंय मला, पण आत्ता या नराधमाच्या नादी न लागणं आपल्यासाठी शहाणपणाचं ठरेल. बाबा किती दिवस आहेत? तुझ्या बाबाचा शब्द आहे, तू कुठंच नाही जाणार. तुला काय नाही होणार बाळा. मा बाबा, सिम्बा प्रॉमिस, तुम्ही इकडे लग्न करा, मी तिकडे बरा होतो. अमोल, अमोल, ए बाळा, चला उठा. अमोल, अरे तू सिम्बा प्रॉमिस केलं होतस ना, मग सिम्बा प्रॉमिस असं मोडतात का? चला चला उठा लवकर. अमोल बाळा उठा, चला जायचं आपल्याला. हे डिस्चार्ज मिळाला ना की बिस्किट आणि फळं एका पिशवीत भरतो. मी बाकी कपडे भरलेत एका पिशवीत आणि बाहेर जाताना मेडिकलमधून औषधं घेऊ आपण. चटणी आणि हा अमोल, हे आम्ही बघ अजून लग्नाचे कपड्यातच आहे. सांग पटकन, चल कोण चांगलं दिसतंय, मा का बाबा? बाबाच म्हणणार, तू माहिती आहे. उठा. ए, तो काय म्हणतोय तुला? अमोल, बाबा काहीतरी विचारतोय ना, त्याला उत्तर दे. चल अमोल, हा आगाऊ होत चालला दिवसेंदिवस. अमोल, बाद झालं, चल त्याला उत्तर दे. कोण छान दिसतंय सांग की त्याला.
नाही तेव्हा एवढा समजूतदारपणे वागतोस आणि आता काय झालंय रे? तू आम्हाला प्रॉमिस केलं होतंस तसं आम्ही पण तुला प्रॉमिस केलं होतं की नाही? मग आम्ही आमचं प्रॉमिस पूर्ण केलंय. बघ आमचं लग्न झालं अमोल. हा ऐकत नाहीये का माझं? अर्जुन सांगा त्याला. अमोल बाळा, बाबा आपल्या बरोबर नव्हतं ना पहिल्यापासून, त्यामुळे बाबाचं ऐकायचं नाही अजिबात. नाही नाही, बाबाचं नाही ऐकायचं, माझं ऐकायचं फक्त, माझं. आणि मा काय म्हणते आता, उठा म्हणते, उठा आता, जाऊ निघून, आता नको इथं थांबायला. बाहेर थांबले तर सगळे वाट बघतात. मग काय सगळे थांबलेत बाहेर अमोल. तू सगळ्यांना काय म्हणाल होतास? आई सिम्बा घाबरत नाही आजळाला. मी या आजळाला हरवणार म्हणजे हरवणार. मी आता हरून येणार त्या आजाराला म्हटलं होतंस की नाही? तू सगळ्यांना प्रॉमिस केलं होतंस की नाही बाळा? मग आता बाहेर सगळे थांबले तुझ्यासाठी, उठ ना तू लवकर. तू काय म्हटलं होतंस? तुम्ही माझ्या मनासारखं वागा, मी तुमच्यासाठी सगळं करेन. मी ऑपरेशनला जाईल म्हटलं होतास ना? मग आम्ही लग्न केलं, आता तू उठ ना बाळा, उठ चल लवकर. तुला ऐकू येते का मी काय म्हणते तुला अमोल? हे बघ तू असं खोटं नाही वागायचं. मी काय करू जगून? तू असं कसं पडून राहिलास? उठ चल अमोल लवकर. हे असं खोटं नाही बोलायचं अमोल. हे बघ मग मग मी तुला प्रॉमिस केलं होतं, मी पण बोलणार मग माझं प्रॉमिस. मला नाही माहिती काही, तू खोटं बोलतोय अरे, तू खोटं वागतोयस. तू उठ ना लवकर. मी मूर्ख आहे का एकटीच बोलते? अमोल उठ ना लवकर. मी वेडी आहे का एकटीच बोलते? अरे बाळा उठ रे लवकर. का असं पडलंय? अमोल उठणार रे. मा बाबा 2 महिने आहेत ना, तो भरपूर आहेत. आपण या 2 महिन्यामध्ये पूर्ण आयुष्य जगू आणि एकमेकांबरोबर स्पेशल मुवमेंट बनवू. बाबा मी शाईच्या तर मुलगी आहे ना, मी माझ्या अडचणींना स्वतः चालवून जाणार. मा बाबाला असं बघून काय बरं वाटते का तुला? आपू मग किती रडली बघितलं का? उठ चल, जायचं आपल्याला. बाहेर कोण आले माहितीये का? सिनू, जितू, शौर्य, एवढा मोठा बॉल आणलाय ऑरेंज कलरचा. म्हणजे आम्हाला सिंबा बरोबर खेळायचंय. मी म्हणलं लगेच सिंबाला घेऊन येतो. कदम आणि हे बाप्पू आपले बनले, आम्हाला जायचंय शेतात, आम्हाला अमोलला घेऊन जायचंय. अहो म्हणलं मी लगेच सिंबाला घेऊन येतो. मोना म्हणली की अर्जुन दादा व्हिडिओ बनवायचा आहे रेसिपीचा, काहीतरी छोटे सरकार पाहिजेत. अगं म्हणलं मोना लगेच सिंबाला घेऊन येतो मी. आपू आम्ही फिरायला जाणार आहे माहितीये का? फिरायला जाणार आहे आम्ही, सिंहगड, शनिवारवाडा, आम्ही फिरायला जाणार आहे. चिंचुके आलाय बाहेर गाडी घेऊन, चिंचुके काका आलाय बाहेर गाडी घेऊन. मला म्हणलं साहेब भाऊ छोटे साहेब कुठे आहेत? त्याला म्हणलं चिंचुके लगेच सिंबाला घेऊन येतो मी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.